पण येणाऱ्या निवडणुकीचे निकाल देश पातळीवरती काही वेगळे लागले तर आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही। उमेदवार देखील घरामध्ये बसून प्रचार करू शकेल अशी स्थिती भविष्य काळामध्ये पाहायला आपल्याला मिळेल। पुण्यामध्ये कुठे दंगेधोपे झाले नाहीत, प्रचार सभेमध्ये कधी गोंधळ झाला नाही। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। पुण्यात 13 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर आज पुण्यातील प्रसिद्ध वाडेश्वर कट्टा हा आयोजित करण्यात आला होता। पुण्यातील लोकसभेचे तीनही प्रमुख उमेदवार या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते। यातील भाजपचे मुरलीधर मोहोळ हे या वाडेश्वर कट्ट्याला येऊ शकले नाहीत, मात्र काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र दंगेकर आणि वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार यांनी याला हजेरी लावली। या वाडेश्वर कट्ट्याचं आयोजनात ज्यांचा मोलाचा वाटा असतो ते अंकुश अण्णा काकडे आपल्यासोबत आहेत। अण्णा, वाडेश्वर कट्टा आज पुन्हा एकदा आयोजित करण्यात आला आहे मतदानानंतर। मतदानात अनेक राजकीय मतभेद पाहायला मिळाल्या, कुरघोड्या पाहायला मिळाल्या, आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले। त्यानंतर आज पुन्हा एकदा सर्व उमेदवार एकत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला। काय संकल्पना आहे? नाही, गेली 10-12 वर्ष दर बुधवारी आम्ही या ठिकाणी वाडेश्वर कट्ट्यावर जमतो। केवळ या ठिकाणी यायचं, इडली सांबर, बटाटे वडा, मसाला डोसा खायचा, यापुरता मर्यादित आमचा कट्टा नाही, तर पुणे शहराची सांस्कृतिक ओळख महाराष्ट्राला व्हावी यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न असतात। आणि विषय परत्वे आम्ही विशेष कट्टे भरवत असतो। मग निवडणुका असतील, मग ती महानगरपालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, निवडणुकीतलं वातावरण चांगलं राहावं, कुठे कटुता येऊ नये, पक्षाचा प्रचार प्रत्येकाने करावा, पण त्याच्यामध्ये कटुता येणार नाही याची दक्षता घ्यावी, यासाठी आम्ही निवडणुकीपूर्वी जे उमेदवार आहेत त्यांना एकत्र करतो, त्यांच्यातमध्ये खेळीमेळीचं वातावरण निर्माण करतो। याही वेळेला या निवडणुकीमध्ये वसंत मोरे, रवींद्र दंगेकर, मुरलीधर मोहोळ निवडणुकीपूर्वी आले होते आणि आता निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर आम्ही त्यांना आमंत्रित केलं। मुरली मोहोळांची तब्येत बरी नसल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, पण दंगेकर आणखीन मोरे आले। त्यांनी या निवडणुकीमध्ये जे त्यांना चांगले अनुभव आले ते शेअर केले, कटू अनुभव आले ते शेअर केले आणि निवडणूक झाली। आता पुन्हा आम्ही पुण्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत अशा प्रकारचा संदेश त्यांनी पुणेकरांना दिला आहे। जे काही झालं निवडणुकीमध्ये ते आता मतपेटीमध्ये बंद झालं आहे। मतपेटीचा निकाल जो काय असेल तो लागेल आणि त्यानंतर पुन्हा आपण पुणे शहराच्या विकासासाठी एकत्र काम करू, हे या ठिकाणी आजचं या दोघांनी सांगितलं आणि तीच खरी पुण्याची ओळख आहे। आम्ही राजकारण करू, निवडणुकीमध्ये एकमेकाच्यावरती आरोप प्रत्यारोप करू, परंतु त्याचं रूपांतर आम्ही कुठं वैर भावनेमध्ये आम्ही ठेवत नाहीत हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता आणि तो आम्हाला या ठिकाणी सफल होताना दिसतोय। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। अण्णा, तुम्ही बोलताना एक मुद्दा बोललात की पुण्याची वेगळी अशी एक राजकीय संस्कृती आहे, ती राजकीय संस्कृती कुठेतरी बिघडली असं जाणवलं का? गेल्या महिन्याभरात लोकसभेचा जो प्रचार चालू होता, आरोप प्रत्यारोप चालू होता, निवडणुकीमध्ये थोडंफार इकडं होणं साहजिक आहे, पण त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या ना, पुण्यामध्ये कुठे दंगेधोपे झाले नाहीत, प्रचार सभेमध्ये कधी गोंधळ झाला नाही, कुणी एकमेकाच्या सभांवरती दगडफेक केली नाही, त्याच्यामुळे हे झालं। एखाद अर्धी घटना घडते आणि ती अशी घटना घडायला हवी। शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर काहीतरी त्याच्यामध्ये चुरस झाली पाहिजे, त्याच्याशिवाय निवडणूक आहे असं समजतच नाही। आता सेशन आल्यापासून निवडणुकीचा माहोल बदलून गेला आहे। पूर्वी पताका, झेंडे, रस्त्यावरती सभा, भिंती रंगवणं वगैरे असे प्रकार होते, आता त्या सगळ्यांची जागा सोशल मीडियाने घेतले। प्रत्येक उमेदवार, प्रत्येक पक्ष हा आपला प्रचार रस्त्यावरती न करता, जाहीर सभांमध्ये न करता सोशल मीडियावरती करतो। सभा आवश्यक असतात, त्या राष्ट्रीय नेत्यांच्या होतात। पूर्वी चौकामध्ये स्थानिक नेते त्या ठिकाणी भाषणं करायची, स्थानिक प्रश्न मांडायचे, एकमेकाची उणीधुणी काढायची, पण तेवढ्यापुरते मर्यादित होता। आता निवडणुकीचा माहोल बदलला आहे। कदाचित पुढच्या 20-25 वर्षामध्ये निवडणूकसुद्धा एक वेगळ्या पद्धतीच्यावरती आले असेल। मतदार आणि उमेदवार यांचं डायरेक्ट नातं लागेल आणि मतदान केंद्रावरती जाऊन मतदान न करता आपल्या घरामध्ये बसून मतदान करू शकेल। उमेदवार देखील घरामध्ये बसून प्रचार करू शकेल अशी स्थिती भविष्य काळामध्ये पाहायला आपल्याला मिळेल। अण्णा, अनेक वर्ष राजकारण तुम्ही पाहिलेलं आहेत, अनेक निवडणुका पाहिल्या, यंदाच्या निवडणुकीकडे पाहता कल कुणाच्या बाजूने, काय अंदाज लावता येतोय पुण्याचा? नाही, यावेळेला एक लक्षात घ्या, विशेषतः पुण्यामध्ये मतदारांनी
त्यांच्या भावमुद्रेवरती आम्ही कोणत्या बाजूला ते दाखवलं नाही. 1977 सालची निवडणूक मला आठवते, त्यावेळेलासुद्धा लोकांनी दाखवलं नाही. वातावरण इंदिराजींच्या बाजूला होतं, इंदिराजी पुन्हा सत्तेवरती येईल अशा प्रकारचं वातावरण होतं. पण प्रत्यक्षात उलटं झालं. उलटं इतकं झालं की त्या 77च्या निवडणुकीमध्ये इंदिराजींचा पराभव देखील झाला. आज देखील या ठिकाणी वातावरण कदाचित वेगळं दिसतं आहे, पण येणाऱ्या निवडणुकीचे निकाल देश पातळीवरती काही वेगळे लागले तर आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. नक्कीच. त्यामुळे पुण्याची एक वेगळी अशी संस्कृती आहे, राजकीय संस्कृती, आणि ती जपण्यासाठी हा कलाकार कट्टा आयोजित करण्यात येतो. आणि त्याच संदर्भात पुण्याच्या उमेदवारांना, लोकसभेच्या उमेदवारांना या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याचं अंकुश अण्णा काकडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले फॉर द पीपल न्यूज, पुणे.